तो उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार पिंपरी चिंचवडच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेत। त्यातच आज त्यांनी चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त हजेरी लावली आणि नाना काटे यांना आमदार करून दाखवणार असं वक्तव्य केलं। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील विविध पदाधिकाऱ्यांसोबत पार्थ पवारांनी बैठका घेतल्या आणि आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चाही केली। अशी सगळ्यांची इच्छा आहे की नाना आमदार व्हायला पाहिजे। माझा आणि नानांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत। अनेक वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येत राहतो आणि आजपर्यंत मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय पर्सनली। आमदारकीचा विषय तो आपण नंतर बघू। आम्हाला करायचंच आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे करून दाखवायचं। तर बघू आता फ्युचरमध्ये काय होतं।